ठाणे शहरात धावणार मेट्रो. मुंबई शहराच्या वेशीवर असलेले ठाणे शहर तसे शहरालगत असलेल्या मीरा भाईंदर शहराचे शहरीकरण झपाट्याने होत असल्याने भविष्यात वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनाची संख्या वाढल्याने ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागू शकते. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर वाढणारा ताण हे लक्षात घेऊन यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मी स्थानिक आमदार या नात्याने शहराच्या वेशीवर आलेली मेट्रो कासरवडलीपर्यंत नेण्यात यावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडून मागणी केली होती. त्याचबरोबर याकरिता त्यावेळेचे शिवसेना पक्षाचे आमदार व आत्ताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत अनेक आंदोलने देखील केली होती. त्यानंतर सन 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून वडाळा ते कासरवडली असा मेट्रो मार्ग करण्यात यावा, जेणेकरून ठाणे शहरातील नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर होईल यासाठी वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. याकरिता मी स्थानिक आमदार या नात्याने तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना एका कार्यक्रमात मेट्रो कंदिलाची प्रतिकृती भेट देऊन तसेच नागपूरसह पुणे, पिंपरी चिंचवड व मुंबईत मेट्रोला मंजुरी मिळून काम देखील सुरू झाले होते. परंतु ठाणे मेट्रोला का मंजुरी देत नाही यासाठी अधिवेशन काळात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाच्या माध्यमातून मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर तुपाशी, ठाणे का उपाशी या घोषणेचे बॅनर झळकावून ठाणे शहरात मेट्रो सुरू करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधले होते. अखेर MMRDAच्या माध्यमातून वडाळा ते कासरवडली या मेट्रो 4च्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली व कामाला देखील सुरुवात करून डिसेंबर 2025 पर्यंत या विहित दिलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. अखेर मेट्रो 4 हा प्रकल्प पूर्ण झाला असून दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक आमदार म्हणून गेल्या 15 वर्षापासूनच्या अथक प्रयत्नांना यश येऊन स्वप्न साकार होत असल्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, श्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार मानतो. मेट्रो 4 प्रकल्पामुळे होणार गतिमान ठाणे, गतिमान प्रवास. माननीय प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश.